अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे सांगली येथून सौ मंजिरी श्रीपाद पाटील या ताईंचा. ताई म्हणतात, माऊली गजानन. जय गजानन. मी सौ मंजिरी श्रीपाद पाटील, पूर्वाश्रमीची मंजिरी गजानन जोशी. माझ्या शालेय जीवनात मी कधी वडिलांना श्री गजानन महाराजांची पोथी वाचताना पाहिलं तेव्हा त्यातील चित्राविषयी त्यांना कुतूहलानं विचारलं आणि महाराजांचा फोटो त्या पोथीत वारंवार पाहिला. एवढीच काय ती माझी तेव्हा महाराजांशी झालेली ओळख. आमच्या एक दूरच्या नातेवाईक कुणी पुष्पाताई म्हणून होत्या. त्यांनी त्यांच्याकडील गजानन विजय ग्रंथ आम्हाला दिला म्हणून गजानन विजय ग्रंथ परिचयचा झाला. बाकी आज आयुष्याची 47 वर्ष पूर्ण झालीत, पण शेगावला जाण्याचा योग मात्र म्हणाल तर अजूनही आलेला नाही. मात्र लहानपणी एक गोष्ट माझ्या बालमनावर नकळत बिंबवल्या गेली, ती म्हणजे गजानन महाराजांना संकटकाळी हाक घातली तर ते हाकेला ओ देतात आणि मी सहजपणे लहानपणीच काही अडचण आली की श्री गजानन महाराज की जय म्हणण्यास आरंभ केला. मी 9व्या वर्गात असतानाची गोष्ट. मी तेव्हा हॉस्टेलवर शिकायला होते. एकदा मी संध्याकाळी वाचनालयात अभ्यास करीत बसले. सोबत माझं दप्तर, आत कॉम्पॉस आणि कॉम्पॉसमध्ये रूमची किल्ली होती. काही वेळाने मी दप्तर घेऊन रूमवर परतले. पाहते तो आत कॉम्पॉस नाही. कॉम्पॉसात रूमची किल्ली, बॅगची किल्ली, बॅगमध्ये पैसे, कॉम्पॉस नाही हे लक्षात आलं आणि मी रडायला लागले. रडता रडता दुःखाचा आवेग वाढत गेला. मी हमसून रडायला लागले आणि लक्षात आलं हीच ती वेळ आहे की गजानन महाराजांना आठवायला हवं. मी रडता रडता त्या रडवेल्या आवाजात महाराजांना म्हटलं, माझी किल्ली मिळू द्या. मी 21 वेळा श्री गजानन महाराज की जय म्हणेन. इकडे मी जयघोष सुरू केला. सोबत रडणंही चालू होतं. पुन्हा एक मन म्हणालं, अगं 21नी काय होणार? पुन्हा म्हटलं, महाराज किल्ली मिळू द्या. 100 वेळा श्री गजानन महाराज की जय म्हणेन. एकीकडे रडते, दुसरीकडे म्हणते. माझा 100 पर्यंत जप होत आला आणि कानावर आवाज आला. बाजूला कुणीतरी जोरात विचारत होतं, कुणाचा कॉम्पॉस हरवला आहे का? मला सापडला आहे, ओळख पटून घेऊन जा. मी डोळे पुसत तिकडे धावत गेले. कॉम्पॉस मिळाला होता. मी कॉम्पॉसमधून 8 आण्याचं नाणं घेऊन समोरच असलेल्या दुकानातून गोड म्हणून गोळा बिस्किट आणून महाराजांना नैवेद्य दाखवला. त्या दिवशीचा माझा आनंद अवर्णनीय होता. लहान मुलांना त्याची वस्तू सापडली की आनंद होतो, हा भाग त्यामागे होताच. पण त्याहीपेक्षा आमच्या घरची गरिबी हा त्यामागील एक महत्त्वाचा मुद्दा होता. आमचे वडील जेमतेम 10वी पर्यंत शिकले. ते मेडिकल शॉपमध्ये रोजंदारीवर कामाला होते. सुट्टीचे पैसे कापून हातात पैसे येणार, काय उत्पन्न असणार अशा व्यक्तीचं? आईला जन्मापासूनच ऐकू येण्याचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे तिला धड बोलताही येत नव्हतं. त्यावर उपाय नव्हता. आईच्या माहेरी आर्थिक स्थिती ठीक होती. आईच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी पुढे सर्व ठीक होईल असा विचार केला होता, पण आईचं लग्न ठरलं आणि तिच्या वडिलांना वर बोलवणं आलं. आईची ही अशी स्थिती, त्यामुळे तिनं खोटं काम करण्याचा प्रश्नच नव्हता. वडील कधी काही कारणाने कामावर जाऊ शकले नाही की त्यांची ही नोकरी केव्हाही सुटायची. मग नवीन दुकान शोधायचं. काही दिवस पगार बंद. मग घर मालक पैशासाठी ओरडा करणार की घर सोडण्याची वेळ यायची. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. पण माझ्या ह्या गरिबीच्या कहाणीत मला आतून एक गोष्ट नेहमीच जाणवत राहिली की कुठेतरी माझ्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे. कारण माझ्या पूर्वायुष्यात दारिद्र्याची झळ मला पोहोचली. मी पोळले, पण माझ्या जीवनाची राग झाली नाही. आमच्यासारख्या आर्थिक स्थितीत शिक्षण होणं, शाळेत जाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.
पण मामा मावशी पाठीशी उभे झाले म्हणून शिक्षण होऊ शकलं. अंग झाकायला कापड मिळेल का हा प्रश्न उभा झाला, पण आईच्या माहेराहून साथ मिळाली. आज खायला मिळालं, उद्या मिळेल का हा बरेचदा प्रश्न असायचा. उपासमार झाली, अनेकदा अर्धपोटी उठलो, पण भूकबळी नाही ठरलो. शिक्षणासाठी पैसा नव्हता, पण भगवंताने बुद्धी उत्तम प्रदान केल्याने मामा जे हॉस्टेलमध्ये पैसे भरत होता त्यात आम्हा दोघी बहिणींना मिळणारी हुशारीची स्कॉलरशिप केव्हा तरी हातभार लावू शकत होती. म्हणजे एकीकडे आयुष्याची खडतर पाऊलवाट, तर दुसरीकडे महाराजांची साथ. अर्थात पैशाची किंमत लाख मोलाची होती. मग तुम्हीच सांगा, त्या दिवशी कॉम्पास हरवला असता तर? पण नाही हरवला. माझ्या बालमनाची त्या दिवशी खात्री पटली, तुझ्या पाठीशी गजानन महाराज आहेत. त्या संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवून रात्री झोपी गेले. गाढ झोप लागली आणि मला पडलेल्या स्वप्नात मी सांगलीच्या गणपती मंदिरात, राजेसाहेबांच्या गणपती मंदिरात गेले. तिथे तीर्थकुंडांच्या बाजूला गजानन महाराज बसलेले दिसले. त्यांनी मला जवळ बोलवलं, म्हणाले, चिंता करू नकोस, गजानन विजय ग्रंथ वाचत जा, तुझं सगळं नीट होईल. महाराज अदृश्य झाले आणि मी गजानन विजय ग्रंथसार वाचण्यास सुरुवात केली. पुढे ते शाळकरी जीवन संपले, वाचनही खंडित झाले. 1990-91ची गोष्ट. मी BComच्या पहिल्या वर्षाला होते. मी आणि माझी बहीण 2-4 लहान मुलांना शिकून बुडत्याला काडीचा आधार देऊ पाहत होतो. 2 दिवस सुट्टी घेतली म्हणून वडिलांचं दुकान मालकांशी वाजलं. त्यानं वडिलांना घरी बसवलं. 2 दिवस आम्ही भुकेलो होतो. तेव्हा आम्ही हरिपूरला राहत होतो. संध्याकाळी मी आणि माझी बहीण पाय आणि मन मोकळं करण्यासाठी बाहेर पडलो. सांगली सिटी पोस्टच्या ऑफिसच्या भागातून फिरत होतो. पोटात भुकेचा डोम उठलेला, पण घरी जाऊन काही खायला मिळण्याची शक्यता नव्हतीच. कसं व्हावं या विचारात बहिणीनं मला सुचवलं, मंजू, तुला मागे महाराजांनी गजानन विजय पारायण सुचवलं होतं, ते तुझं होत नाही आहे. आता आपल्याकडे आणायस गजानन विजय ग्रंथ आहे. उद्यापासून तू मोठ्यानं पारायण कर, मी ऐकीन. मला ते पटलं. रस्त्यातच आम्ही दोघींनी महाराजांना प्रार्थना केली. म्हटलं, महाराज, या परिस्थितीत तुम्हीच सांभाळ करा. पारायणाचा विचार मनात घेऊन आम्ही माघारी फिरलो. गावाच्या कमानीतून आत येताच एक श्रीकृष्ण मंदिर आहे. तिथं शेजारी एक गद्रे म्हणून बाई राहायच्या. त्यांनी अंदाजाने आम्हाला विचारले, तुम्ही जोशी का गं? आम्ही प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. एक गृहस्थ तुमच्याकडे येऊन गेलेत. घराला कुलूप होतं म्हणून तुमचं काही सामान आमच्याकडे ठेवलं आहे. आम्ही पाहिलं तर 10 किलो गहू, तांदूळ, ज्वारी, रवा, पोहे, साखर, तेल, चहा पावडर असं बरंच सामान होतं. पारायणाचा विचार करताच एक आनंदाचा क्षण अनुभवत होतो. पारायण सुरू झालं. 4 दिवस झालेत आणि दुकान मालक दारात उभे राहिले. वडिलांना आग्रहाने बोलवायला आले होते. म्हणाले, 4 दिवसापासून आतून वाटायला लागलं, मी तुमच्या कुटुंबाला उपाशी ठेवतो आहे, म्हणून मला मनातून स्फूर्ती होऊन मी काही सामान ठेवून गेलो होतो. मी आणि बहिणीने लगेच एकमेकाकडे पाहिले. त्याला स्फूर्ती देणारे कोण हा अंदाज आम्ही करू शकत होतो. आता तो काळ बदलला. आम्ही दोघी आपापल्या घरी सुखी आहोत. मला एक मुलगा, एक मुलगी. मुलगी इंजिनियर होऊन पुण्यात नोकरीला आहे. माझी आई आता या जगात नाही. वडिलांना आम्ही एक लहान फ्लॅट घेऊन दिला आहे. मध्यंतरी मुलीला पहिला पगार मिळाला. तो तिने तिच्या आजीच्या, माझ्या सासूबाईंच्या हाती देऊन म्हटलं, आजी, हे पैसे जपून ठेव. मला शक्य होईल तेव्हा आपण सर्व स्पेशल गाडी करून शेगावला जाऊ. मी हे दृश्य पाहिलं तेव्हा पूर्व आयुष्याचा सर्व चित्रपट झरकन नजरेसमोरून पुढे गेला. महाराजांना म्हटलं, महाराज, अन्य परिस्थिती बदलली हे चांगलं झालं, पण एक गोष्ट मात्र तशीच स्थिर असू द्या. अर्थात माझ्या मुखी तुमचं नाव. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.